महिला आणि बालविकास पाणीपुरवठा विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अतिश उमरेंची फडणवीसांकडे तक्रार। यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्यातील तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा, जवळपास 25 घरांची पडझड। गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक 8,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महिनाभरातली तिसरी मोठी कारवाई। अकोल्यात कापसाच्या बियाण्यांसाठी भरूनात शेतकऱ्यांच्या रांगा, अनेक तास रांगेत उभं राहूनही 2 किंवा 3 पाकिटच बियाणं मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष। विदर्भ तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या झरी जामनी तालुक्यात अनधिकृत बीटी बियाणांची विक्री, कृषी विभागानं सापळा रचून 1,46,000चा मुद्देमाल जप्त केला। चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातल्या विहीर गाव परिसरात सागवानाची अवैध वृक्षतोड, अतिसंरक्षित ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याची माहिती। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या जिप्सीनं रोखून धरली वाघाची वाट, खातोडा ते मोहर्ली दरम्यानच्या मार्गावरचा प्रकार, तक्रार मिळताच ताडोबा प्रशासनानं जिप्सी चालक आणि गाईडवर कारवाईचे संकेत दिले। गेल्या काही दिवसांपासून T4 वाघीण आणि तिच्या कुटुंबाचं दर्शन होत असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची गर्दी वाढली। बुलढाण्याच्या देव्हारी गावात पाण्याच्या शोधात असलेलं अस्वल 50 फूट खोल विहिरीत पडलं, 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अस्वलाला पाण्याबाहेर काढण्यात वनविभागाला यश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।